ओके. तर आज आपण एक महत्वाच्या विषयावर विचार करणार आहोत आणि तो विषय आपल्या समोर आहे. तो म्हणजे ईश्वरीय नियोजन, प्रोव्हिडन्स ऑफ गॉड. पुष्कळ वेळा काय होतं आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात ज्यावेळेस आपण तुटून जातो, नाही का? आणि फार वेदनेतून आपण जातो, आपण पडतो, आपण उठतो. कधी असा प्रसंग येतो की जिथं आपल्यासाठी फार त्यातून बाहेर निघणं कठीण वाटतं आणि त्यामुळे निराश होतो आपण. आणि कधी कधी तर मग काही लोक तर देवालाही नावं ठेवतात. पण खऱ्या रीतीने आपण हा विषय ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस मला असं वाटतं की आपला जो दृष्टिकोन आहे आपल्या जीवनाकडे पाहण्याचा सुद्धा आणि विशेष करून देवाकडे पाहण्याचा सुद्धा तो नक्कीच बदललेला असेल. आणि ज्यावेळेस आपण ईश्वरीय नियोजनाबद्दल विचार करतो तर हा इतका अद्भुत विषय आहे जो आपल्या जीवनातील प्रत्येक घडामोडीवर आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आधार देणार आहे आणि आपल्याला अगदी विश्वासामध्ये उभा करणारा आहे. तर ईश्वरीय नियोजन याबद्दल शिकत असताना आपल्याला माहित आहे की इंग्लिशमध्ये प्रोव्हिडन्स ऑफ गॉड म्हटलेला आहे. आणि प्रोव्हिडन्स हा जो शब्द आहे तो लॅटिन शब्दापासून आलेला आहे. आणि जो प्रोव्हिडेन्टिया म्हणून तो शब्द आहे. आणि ग्रीक शब्द प्रोनोइया आहे. आणि या सगळ्या शब्दाबद्दल जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे या शब्दाचा अर्थ होतो तरतूद करणं, नाही का? किंवा पुरवठा करणं, नाही का? प्रोव्हिडन्स. पण पवित्र शास्त्रानुसार ज्यावेळेस प्रोव्हिडन्स ऑफ गॉड सैद्धांतिक रीतीने ईश्वर वैज्ञानिक दृष्टीने ज्यावेळेस आपण प्रोव्हिडन्स ऑफ गॉड या शब्दाबद्दल विचार करतो तर त्याचा मूळ जो अर्थ आहे तो अर्थ पुरवठा नसून देवाचे ईश्वरीय नियोजन हा अशा प्रकारे अ, त्याला सैद्धांतिक आपण रीतीने त्याचा अर्थ किंवा त्याला आपण म्हणू शकतो. प्रोव्हिडन्स ऑफ गॉड म्हणजे देवाचं ईश्वरीय नियोजन. आणि ज्यावेळेस आपण या विषयाबद्दल शिकतो तर आपल्याला पाहायला भेटतं की हे तत्व असं तत्व आहे ज्यामध्ये देवपणाचं पूर्णत्व आपल्याला शिकायला भेटतं. अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला या विषयाअंतर्गत शिकायला भेटतील. जसं देव कोण आहे, तो कसे कार्य करतो, निर्मितीमधील आणि देवामधील काय संबंध आहे, काय मी देवाला जाणून घेऊ शकतो का, अशा अनेक प्रश्न आपल्या समोर येतील. आणि असे देवाबद्दलचे अनेक प्रश्न आपल्याला माहित आहे की मनुष्याला पूर्वीपासूनच पडलेले आहेत. त्यावर प्रत्येक जण वेगवेगळी मत मांडतात. पण ह्या सर्व प्रश्नांची उत्तर जर आपल्याला पाहायचं आहे, समजून घ्यायचं आहे, तर आपल्याला देवाचं ईश्वरीय नियोजन जे आहे त्याबद्दल योग्य रीतीने शिकणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाचे ईश्वरीय नियोजनाबद्दल शिकतो तर हे असं तत्व आहे, पवित्र शास्त्रीय हे तत्व आहे ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं संपूर्ण गुण वैशिष्ट्य, त्याचं संपूर्ण कार्य आणि त्याचं संपूर्ण ध्येय, नाही का, ते सामावलेलं आहे. पूर्ण दैवत्व देवपण त्याचं गुणवैशिष्ट्य, त्याचं संपूर्ण कार्य आणि त्याचं ध्येय आपल्याला यामध्ये शिकायला भेटतं. आता ज्यावेळेस आपण ईश्वरीय नियोजनाबद्दल शिकतो तर आपल्याला काही त्याच्या व्याख्या पाहायला भेटतील ज्या अभ्यासकांनी दिलेल्या आहेत. आपल्याला काही विशेष करून कन्फेशन्स मध्ये पाहायला भेटतील. जसं वेस्टमिन्स्टर विश्वास निवेदन किंवा वेस्टमिन्स्टर कन्फेशन ऑफ फेथ. ज्यावेळेस आपण तिथं पाहतो तर त्यांनी ईश्वरीय नियोजनाबद्दल अशा प्रकारे सांगितलेलं आहे. ते ज्यावेळेस त्याबद्दल मांडतात ते म्हणतात की देव जो सर्व गोष्टींचा महान निर्माण करता, विश्वाधार, तो त्याच्या अचूक सर्व ज्ञानानुसार, त्याच्या स्वसंकल्पानुसार, त्याच्या स्वतंत्र इच्छेनुसार, त्याचे सामर्थ्य, नीतिमत्व, चांगुलपण आणि त्याची दया आणि त्याच्या अतिउच्च ज्ञानाने
पवित्र ईश्वरीय नियोजनाने सर्व कह्यात ठेवतो, व्यवस्था लावतो आणि सर्व निर्मितीवर, सर्व कार्यांवर, सर्व गोष्टींवर, मग ती मोठ्यातली मोठी असो किंवा लहानातील लहान असो, अशा सर्वांवर राज्य करीतो, ते चालवितो आणि त्याच्या इच्छेनुसार आपल्याला पाहायला भेटतो ते तो दूरही करू शकतो, तो त्यावर पूर्णपणे शासन चालवतो. पुढे शॉर्टर कॅटेकिझम मध्ये सुद्धा अशा प्रकारे देवाबद्दलची व्याख्या दिलेली आहे. देव जो अति पवित्र, सर्वज्ञानी, सर्व सामर्थी, निर्माण करता, तो आपल्या सर्व निर्मितीचे व त्यांच्या सर्व कार्यांचे जतन करतो, त्यावर शासन करतो, त्याच्यावर राज्य तो करतो. मोशेने ज्यावेळेस देवाला म्हटलं की मला तुझं मुख पाहायचंय, मला तुला पाहायचं नाही का, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की देवा म्हटलं की मला पाहिल्याने, माझं मुख पाहिल्याने कोणताच मनुष्य जो आहे तो जगू शकणार नाही म्हणे, कारण तो इतका तेजस्वी प्रभू आहे. आणि त्याने एका कपारीत मोशेला ठेवलं आणि तो पाठमोरा त्याच्यापासून जात चालला. आणि तो जात असताना त्याने काय तिथं घोषणा केली बरं? परमेश्वर, परमेश्वर, तो अतिपवित्र, दयाळू, चांगुलपणाने भरलेला, नाही का, जो जो ईर्ष्यावान देव, नाही का, तिथं आपल्याला देवपणाबद्दल शिकायला भेटतं. पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला देव, त्याच्या गुण वैशिष्ट्यांनी आपण समजून घेतो आणि ईश्वरीय नियोजनामध्ये सुद्धा तशाच प्रकारे आहे. त्यानंतर न्यू सिटी कॅटेकिझम तिथं सुद्धा अशा प्रकारे देव कोण आहे असा प्रश्न आहे 2 नंबरचा, आणि तिथे सांगितलं की देव निर्माण करता आहे आणि सर्वस्वाचा आणि सर्व गोष्टींचा जतन करता, तो सार्वकालिक, असीमित, कधी न बदलणारा, त्याच्या सामर्थ्यात, त्याच्या कार्यात, त्याच्या ज्ञानात, त्याच्या गौरवात, नीतिमत्वात, न्यायीपणात, सत्यतेत कधी न बदलणारा आहे. त्याला सोडून आणि त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच घडू शकत नाही. काहीच घडू शकत नाही. आपल्या डोक्यावरील एकही केस त्याच्या इच्छेशिवाय गळू शकणार नाही. झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलू शकणार नाही. ती धूळ सुद्धा, धुळीतला एक कण सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय कुठे जाऊ शकत नाही. मास्टर फिल जॉन्सन ते अशा प्रकारे म्हणतात देवाच्या ईश्वरीय नियोजनाबद्दल. ते म्हणतात की देव वैयक्तिक रीतीने आणि विशेष करून निरंतर किंवा अखंडित परिपूर्ण रीतीने त्याच्या सर्व निर्मितीवर तो राज्य करतो, तिचे तो जतन करतो. देव त्याची चमकशता जरी आपल्याला पाहायला भेटतं, पुष्कळदा चमत्काराद्वारे जरी प्रगट करत नसला, तरी वैयक्तिक रीतीने तो उपस्थित आहे आणि जे काही घडत आहे, नाही का, त्यामध्ये तो सतर्कतेने कार्यरत आहे. आणि हेच तर मग ईश्वरीय नियोजन आहे. आता ह्या झाल्या व्याख्या, आपण थोडक्यात नाही का त्याचा सारांश पाहिला यातून की नेमकं ईश्वरीय नियोजन म्हणजे काय आहे. तर आता आपण वचनातून विशेष करून देवाचे ईश्वरीय नियोजन जे आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यासाठी आपण स्तोत्र 103 आपण पाहणार आहोत. आणि त्यामधून आपण आज विशेष करून 3 महत्वाची सत्य शिकणार आहोत. पहिलं म्हणजे अ, ईश्वरीय नियोजनामधील देवाची गुणवैशिष्ट्ये. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला जर ईश्वरीय नियोजन समजून घ्यायचं तर आपल्याला देव समजून घ्यावा लागेल, आणि देव समजून घ्यायचं तर त्याची गुणवैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यावे लागतील. त्यानंतर दुसरं आपण जे सत्य शिकणार आहोत ते म्हणजे ईश्वरी नियोजन जर आपल्याला समजून घ्यायचंय, आपण त्याच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल विचार करतो, त्यानंतर त्याच्या कार्याबद्दल आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे त्या ईश्वरीय नियोजनाबद्दल विचार करत असताना त्याचं अंतिम ध्येय काय आहे, आणि ते आपण अ, पुढे शेवटी आपण शिकणार आहोत. आता ज्यावेळेस आपण ईश्वरीय नियोजनाबद्दल शिकतो तर स्तोत्र 103 फार सुंदर आहे, जिथं आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत पाहायला भेटतील. जर तुम्ही स्तोत्र 103 जर वाचायला लागले तर काही जी वचनं आहेत ती मागं पुढं तुम्हाला झालेली दिसतील, नाही का. पण तुम्ही ज्यावेळेस स्तोत्र 103 कडे ह्या रीतीने पाहाल तर तुम्हाला स्तोत्र 103 जे आहे ते समजण्यासाठी मदत होईल. आता सगळ्यात अगोदर पहिला जे सत्य आपण शिकणार आहोत ते म्हणजे देवाची गुणवैशिष्ट्ये. आपल्याला जर ईश्वरीय नियोजन समजून घ्यायचं तर सगळ्यात अगोदर देव आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि देवाला जर समजून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला
त्याची गुणवैशिष्ट्ये समजून घेणं गरजेचं आहे. आता स्तोत्र 103 ज्यावेळेस आपण पाहतो, तर स्तोत्र जे आहे ते दाविदाने लिहिलेलं आहे आणि तो देवाच्या उपकारांबद्दल देवाला धन्यवाद देत आहे. त्याच्या जीवनामध्ये आलेले अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत. परंतु त्या सगळ्या प्रसंगामध्ये त्याने देवाचा अनुभव घेतला, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेतलेला आहे आणि तो त्या सगळ्या प्रसंगामध्ये शिकलेला आहे की देवाच्या शिवाय पर्याय नाही. सर्व गोष्टींमध्ये देव केवळ कार्यरत आहे, त्याला सोडून काहीच नाही. आणि मग असे अनेक प्रसंग त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आलेले आहेत जिथं त्याने हे मान्य केलं की हा प्रसंग सुद्धा देवाच्या हाताबाहेरचा नाहीये आणि देवाची इच्छा ही पूर्ण झाली पाहिजे, नाही का? उदाहरणार्थ एक व्यक्ती ज्यावेळेस दावीद आणि त्याचे लोक रस्त्याने जात असताना एक व्यक्ती अचानक त्याला शिव्यागाळ्या करत होता आणि ते लोक म्हटले की त्याला मारू आपण, नाही का? दावीद म्हटलं नाही, कदाचित ही देवाची इच्छा असेल. तर पाहिलं म्हणजे दाविदाच्या अगदी अगदी हृदयात हे होतं ईश्वरीय नियोजन काय आहे. आपल्या जीवनातील चांगली गोष्ट असू द्या किंवा आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टी ज्या आपल्याला वेदना देणाऱ्या असतील, तरी सुद्धा त्या देवाच्या योजनेच्या बाहेर नाहीत. आता 103 स्तोत्र ज्यावेळेस आपण पाहतो, तर हे स्तोत्र जे आहे देवाला एक एक महान राजा अशा प्रकारे ते प्रगट करणारं स्तोत्र आहे. कारण वचन 19 मध्ये तुम्हाला पाहायला भेटल की राजासन हा शब्द आहे बघा. देव राज्य करतो, तिथं सैन्य, दूत, हे त्याचं साम्राज्य, अ, आणि न्यायी पण, आणि हे जे सर्व शब्द जे आहेत राजा आणि प्रजा आणि प्रजेतील जे कार्य आहे जसं शासन, नाही का? तर इथं आपल्याला हे स्तोत्र जे आहे एका राजाबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आणि मग त्याच प्रकारे आपण या स्तोत्राकडे पाहूया. सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण देवाच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल पाहतो, तर सगळ्यात पहिलं गुणवैशिष्ट्य जे आपल्याला स्तोत्र 103 मध्ये पाहायला भेटतं आणि वचन वचन विशेष करून वचन 19 तिथं पाहायला भेटतं, जिथं सांगितलं की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे. स्वर्गात स्थापले आहे. आता हे वचन जे आहे इथं देव जो आहे तो सार्वभौम राजा म्हणून आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. त्याचं राजासन कुठं आहे? सर्वोच्च ठिकाणी आहे. तुम्हाला माहिती आहे का? जुन्या काळामध्ये जे जे राजे होते त्यांचे महल ते अशा ठिकाणी असायचे की जिथून सर्व काही चालवता येईल तितका अद्भुत रीतीने त्यांचं बांधकाम असायचं आणि सर्व प्रजेसाठी अ, ते जे आहे तर जणू काय एक एक आकर्षित करणारं ठिकाण ते असायचं. पण त्या राजांपेक्षाही सर्वोच्च ठिकाणे स्थापिलेलं राजासन केवळ कुणाचं आहे? देवाचा आहे. देव सार्वभौम राजा आहे. आणि सार्वभौम राजा जो आहे, ज्यावेळेस आपण त्याच्या सार्वभौमतेबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या हातातून काहीच निसटून जाऊ शकत नाही. तो सर्व गोष्टींवर सर्वाधिकारी देव आहे. सर्व गोष्टींवर अधिकार गाजवणारा तो देव आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. त्याच्या राज्याला कधीच अंत नसणार तो अनन्य राजा आहे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला इथं पाहायला भेटतं की परमेश्वराने आपलं राजासन स्थापिलेलं आहे. त्याला विरोध करणारा दुसरा राजा नाही या जगामध्ये. अनेक राजे आले. त्या एक राजा पराक्रमी होता तर त्याच्यापेक्षा मोठे पराक्रमी दुसरे राजे आले. मग तिसरे, अशी हजारो लाखो राजे येऊन गेले, परंतु हा असा राजा आहे ज्याचं राजासन अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सदा सर्व काळामध्ये त्या स्वर्गात स्थापिलेला आहे. तो सार्वभौम राजा आहे. तो सर्वाधिकारी राजा आहे. त्याच्या हातून काहीच सुटू शकत नाही. आणि सगळ्यात पहिलं गुणवैशिष्ट्य आपण समजून घेतो ते म्हणजे काय? सर्व गोष्टींवर सर्वाधिकार गाजवणारा तो राजा आहे. दुसरं, आपण ज्यावेळेस गुणवैशिष्ट्यांबद्दल शिकतो तर ते दुसरं गुणवैशिष्ट्य म्हणजे तो पवित्र राजा आहे. हा सार्वभौम राजा कसा आहे बरं? पहिले जे राजे होते त्यांचा अधिकार काही मर्यादित काळापुरता, काही ठिकाणापर्यंत मर्यादित होता, काही राज्यापर्यंत मर्यादित होता. परंतु हा जो राजा आहे त्याच्या अधिकाराला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाहीये. ते जे राजे होते नक्कीच एकीकडे पराक्रमी असतील, परंतु दुसरीकडे ते कधीच शुद्ध
आणि पवित्र नव्हते. पण हा राजा जो आहे तो पवित्र राजा आहे. आणि म्हणूनच स्तोत्र 103 आणि वचन 1 काय सांगते बघा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. स्तोत्र 103 अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला याची आठवण करून देतं की त्याचं नाव पवित्र आहे. त्याचं नाव पवित्र आहे. ज्यावेळेस देवाबद्दल आपण विचार करतो तर तो पवित्र आहे. आता देव त्याला पवित्र म्हटलेला आहे आणि आपल्याला सुद्धा पवित्र म्हटलेलं आहे. मग देवाची पवित्रता आणि आपली पवित्रता याच्यामध्ये काय फरक आहे? ज्यावेळेस मनुष्याला पवित्रतेसाठी बोलण्यात येतं आणि ज्यावेळेस मनुष्याच्या बाबतीत पवित्र हा शब्द वापरला जातो तर नेहमी नेहमी तो शब्द जो आहे वेगळे केले, वेगळं असणं, त्याच्यासाठी निवडलेले अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ आपल्याला पाहायला भेटतं निवास मंडपामध्ये ठेवण्यासाठी काही जे भांडे आहेत ते वेगळे करण्यात आले. त्यांना पवित्र भांडे म्हटलेले आहे. नाही का? मग ते भांडे तर इस्रायल लोकांकडे पण होते तशा प्रकारचे भांडे. पण याच्यामध्ये काय विशेष होतं? काहीच नाही. त्या भांड्यासारखे होते. पण एका विशिष्ट कार्यासाठी वेगळे केलेले आणि देवाची लोक म्हणून, त्याची निवडलेली प्रजा म्हणून आपण सुद्धा वेगळे केलेले आहोत. तर मग आपल्या बाबतीत पवित्र आणि देवाच्या बाबतीत पवित्र हा शब्द फार वेगळ्या अर्थाने ज्यावेळेस देव पवित्र आहे त्याबद्दल आपण विचार करतो तर देवाची नैतिकतेबद्दल आपल्याला शिकायला भेटतो. तो नैतिकतेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. परिपूर्ण शुद्ध आहे तो. अतिशुद्ध असा तो आहे. तो पाप आणि दुष्टता यांच्यापासून सर्वता विभक्त आहे, वेगळा आहे. तो बिलकुल पाहू शकत नाही. तो अति पवित्र देव आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस देवाची पवित्रता आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण आपली जी घाण आहे ती प्रखरतेने उभारून येते. यशयाने ज्यावेळेस देवाचं पावित्र्य पाहिलं, आपल्याला माहिती आहे येशिया 6व्या अध्यायामध्ये त्यावेळेस त्याच्या मुखातून काय आलं, अरे मी किती मोठा माणूस आहे, अरे मी किती चांगलं, मी देवाचं पावित्र्य पाहणार आहे. नाही, तो म्हटला मी अशुद्ध ओठाचा हाय, माझी किती दुर्दशा होणार म्हणे, मी तर आता नष्ट होऊन जाईल. तो थरकापला. दानिएलाने पाहिलं त्यावेळेस तो उपडा पडला. योहानाने, प्रेषित योहानाने पाहिलं त्यावेळेस तो अर्धमेला झाल्यासारखा झाला. देव इतका पवित्र आहे की त्याच्या समोर पापी भ्रष्ट व्यक्ती उभाच राहू शकत नाही. आणि त्याची पवित्रता आपल्याला इथं शिकायला भेटते. देव पवित्र आहे, तो अतिशुद्ध आहे, तो पाप आणि दुष्टता पाहू शकत नाही. पुढे तो नक्कीच पवित्र आहे, परंतु आणखी दुसरी गोष्ट काय, तो क्षमाशील राजा आहे. तो क्षमाशील राजा आहे. म्हणूनच स्तोत्र 103 आणि वचन 3 आपल्याला काय सांगतं पुढं, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. आता अगोदर आपण ज्यावेळेस या गुण वैशिष्ट्यांबद्दल विचार करतो तर ही जी गुण वैशिष्ट्ये आहेत एकमेकांना सोडून नाही, ही वेगवेगळी अशी नाही का, जसा हा एक वेगळा भाग झाला, तो एक वेगळा भाग झाला, तो एक वेगळा भाग झाला नाही का. असे वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारे नाही ही गुण वैशिष्ट्य नाही का. जसं तो क्षमाशील आहे तर मग तो कशी क्षमा करतो बरं, त्याच्या दुष्कर्माकडे डोळे झाक करून करतो का, नाही. आपण आताच पाहिलं की तो पाप पाहू शकत नाही, तो अतिशुद्ध आहे. आणि मग जर तो पाप पाहू शकत नाही तर त्या पापाकडे कानाडोळा करून तो कसा आपल्याला क्षमा करू शकेल, नाही. तो क्षमाशील आहे, पण तो क्षमाशील कसा आहे बरं, पावित्र्याने. पावित्र्याने तो क्षमा करतो. तो त्याचं पावित्र्य बाजूला ठेवून क्षमा करत नाही. म्हणूनच त्याने डायरेक्ट आपल्याला क्षमा नाही दिली वरून स्वर्गातून. म्हणूनच आपल्या पापांचा दंड भरणं गरजेचं होतं. आपल्या पापांची शिक्षा भरणं गरजेचं होतं. किंमत मोजणं गरजेचं होतं. पापाचं वेतन जे मरण आहे ते सोसणं गरजेचं होतं. पापाची जी संपूर्ण जी किंमत आहे ती भरणं गरजेचं होतं. तो दंड ख्रिस्ताने आमच्यासाठी भरलेला आहे. देवाने त्याला आपल्या मध्ये ठेवलं. देवाने आपल्याला क्षमा केली, परंतु ही क्षमा त्याच्या पावित्र्याला बाजूला ठेवून केली नाही, तर त्याच्या पावित्र्याने केली. का बरं? कारण माझ्या पापाचा दंड कुणीतरी भरलेला आहे. माझ्या पापाची शिक्षा कुणीतरी भरलेली आहे. पुढे
आणखी एक गुण वैशिष्ट्य पाहायला भेटते ते म्हणजे काय, तो दयाळू आणि करुणामय. आता इथं दोन शब्द आहेत, दयाळू आणि करुणामय. जर तुम्ही या दोन शब्दाबद्दल पाहिलं तर त्याच्याबद्दल स्तोत्र 103 वचन 4 मध्ये, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. किती अद्भुत ही गोष्ट आहे. तो करुणामय राजा आहे. आपण पाहिलं तो सार्वभौम राजा आहे, त्यानंतर पाहिलं तो पवित्र आहे, त्यानंतर आपण शिकलो की तो क्षमाशील आहे. आता दयाळू आणि करुणामय, ते सर्व गुण वैशिष्ट्य एकमेकांना जोडून आपल्याला पाहायला भेटतात. तो पावित्र्याने क्षमा करणारा आहे. आणि पहा, त्या क्षमाशीलतेमध्ये दयाळू आणि करुणामय या दोन गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. ज्यावेळेस आपण दया आणि कृपा किंवा करुणा ह्या दोन गोष्टींबद्दल विचार करतो, तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दोन वेगवेगळ्या गोष्टींची आठवण करून देतात. दयाळू म्हणजे काय बरं, मी ज्याच्यासाठी पात्र होतो ते मला, त्यापासून मला रोखून धरणं, त्यापासून मला आवरणं, त्यापासून मला रोखून धरणं. मी पापामुळे, आपण पापामुळे त्याच्या न्यायदंडास पात्र होतो, पण त्याच्या दयेने त्याने आपल्याला तिथं रोखून धरलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण कृपेबद्दल विचार करतो, तर कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही अपात्र होतो ते त्याने उदारपणे देणं. मग कशासाठी आपण अपात्र होतो, तर सार्वकालिक जीवनासाठी, त्याचे लेकर म्हणून घेण्यासाठी आपण अपात्र होतो, परंतु त्याने ते त्याच्या कृपेने आपल्याला दिलेला आहे. तर तो दयाळू आणि करुणामय असा राजा आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की तो न्यायी न्यायी राजा आहे. कसा राजा आहे? न्यायी राजा आहे. स्तोत्र 1:3 वचन 6 मध्ये काय सांगितलं बघा, जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो. आपल्याला जगामध्ये कधीच पुष्कळदा न्याय दिसत नाही. फार कठीण अवस्था नाही का, पुष्कळ वेळा जात जुलूम होताना आपल्याला दिसतो. पुष्कळ ठिकाणी आपलं हृदय तुटतं. पण लक्षात घ्या, स्वर्गात न्यायी राजा बसलेला आहे, जो न्यायाने राज्य करणार आहे, ज्याचे नेत्र सर्व गोष्टींकडे पाहत आहेत. आणि पहा, सर्व गोष्टींकडे आहे. जरी आपल्यावर पुष्कळदा अन्याय होतो तरी घाबरू नका, न्यायी राजा स्वर्गात आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो न्यायी राजा जो आहे, तो जाचलेल्या सर्वांसाठी नीतीचे व न्यायाचे कृत्य करतो. नीतीचं कृत्य, देवाचं, ज्यावेळेस आपण नीतीच्या कृत्याबद्दल आणि न्यायाच्या कृत्याबद्दल आपण विचार करतो, तर पुन्हा एक वार हे आपल्याला कशाबद्दल शिकवतं. एकतर देवाचं नीतिमत्व, त्याचा जो पवित्र स्वभाव आहे, त्या पवित्र स्वभावाशी ते सुसंगत आहे परिपूर्ण रीतीने. आणि त्याच्याशी सुसंगत रीतीने देव कार्य करतो. तो सरळ, तो योग्य, सरळ, नीतिमान, न्यायी देव आहे. तो त्याचं न्यायी पण आपल्याला याबद्दल शिकवते की तो सात्विक, नीतिमान, अति पवित्रतेने, सरळतेने तो न्याय करणारा देव आहे. त्याच्या ठाई पक्षपात मुळीच नाहीये. तो नीतिमानांना प्रतिफळ देतो आणि दुष्टांना शिक्षा करीतो, कारण तो न्यायी आहे. तो नीतिमान देव आहे. तो कधीच पक्षपात करत नाही. आणि त्याच्याबद्दल आपल्याला पुढे शिकायला भेटतं. तर आपण पाहिलं, तो सार्वभौम आहे. त्यानंतर आपण शिकलो की तो अ, पवित्र आहे. त्यानंतर तो क्षमाशील आहे, तो दयाळू करुणामय आहे. आपण पाहिलं त्यानंतर तो न्यायी राजा आहे. अतिपवित्र, नीतिमान, न्यायी राजा आहे. आणि अतिपवित्र, नीतिमान, न्यायी राजा या नात्याने आपल्याला पाहायला भेटतं की तो पाप पाहूच शकत नाही. पण मग ही वचनं कशी आपल्याला पाहायला भेटतं की पूर्णत्वास जातील, कशी ही पूर्ण होतात. स्तोत्र 103 वचन 9 ते 12 मध्ये, तो सर्वदा दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया भय त्यांचे त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. कसं शक्य आहे?
कसं केलेलं आहे त्याने? तो पापच पाहू शकत नाही. बिलकुल पाहू शकत नाही. परंतु हे आपल्याला पाहायला भेटतं. कसं शक्य झालं? वधस्तंभाने शक्य झालं. त्या कॅल्व्हरीच्या टेकडीवर त्या एका निर्दोषाला, पवित्र, सामर्थी देवाच्या परमप्रिय पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावर यावं लागलं. एका अपराध्याप्रमाणे त्याला तिथं गणण्यात आलं. ज्याच्या ठायी पाप नव्हतं, तो आमच्यासाठी, तुमच्यासाठी पाप असा झालेला आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी शाप असा झालेला आहे. जेणेकरून आपण देवाचं नीतिमत्व असं होऊ. त्या वधस्तंभावरून वाहणाऱ्या त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाने आपण आपण दोषमुक्त झालेलो आहोत. आता आपल्यावर तो दोष राहिलेला नाही, कारण आपला दोष त्या वधस्तंभावर ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केलं नाही. आम्ही त्याच्यासाठी पात्र होतो, पण ख्रिस्ताने स्वतःवर ते घेतलेलं आहे. आमचे दुष्कृत्य होते, ख्रिस्तावर लादले. आमचे पातक होते, ख्रिस्तावर लादले. आमचा दोष होता, ख्रिस्तावर लादण्यात आला. त्याचं नीतिमत्व आमच्या खात्यात मिळालं. त्याने बहाल केलेला आहे. त्याने ती किंमत चुकवलेली आहे. आता म्हणूनच त्या वधस्तंभावरील वाहणाऱ्या त्या रक्तामुळे आम्हाला इतका अद्भुत आशीर्वाद मिळालेले आहेत. ते काय बरं? पूर्व पश्चिमेपासून पूर्व जितके दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. किती अद्भुत तो आमचा प्रभू आहे. पुढे तो सर्वज्ञानी राजा आहे. सर्वज्ञानी राजा आहे. स्तोत्र 103 वचन 14 आपल्याला सांगतं, कारण तो आमची प्रकृती जाणतो. आता इथं प्रकृती जो शब्द आहे ना, आपल्याला माहिती आहे का? हा शब्द आपल्याला उत्पत्तीची आठवण करून देणारा शब्द आहे. जसं आदामाला देवाने मातीपासून घडवलं, आणि पहा ज्यावेळेस आदामाने पाप केलं, तिसऱ्या अध्यायामध्ये देव म्हणतो की तू माती आहेस, आणि जिथून तुझी उत्पत्ती झाली तिथे तू जाऊन मिळशील. तर आपल्याला माहित आहे, देवाला हे माहित आहे की मनुष्य कोण आहे, आपली प्रकृती देव जाणतो. आपल्या जीवनातील घडामोडी त्याच्या समोर आहेत, आणि विशेष करून तो जाणतो. ज्यावेळेस आपण विचार करतो तर जाणतो, त्याला सर्व माहित आहे. यातून आपल्याला शिकायला भेटतं की तो सर्व ज्ञानी देव आहे. स्तोत्र 139 मध्ये दावीद राजा म्हणतो, माझ्या मुखातून जो शब्द निघतो म्हणे तो निघण्यापूर्वीच तुला माहित आहे. तो म्हणतो की मी माझ्या आईच्या उदरी जो प्रत्येक दिवस जो आहे, पहिला दिवस माझ्या ते सुरुवातीचा, त्या पहिल्या दिवसापासूनच तू मला ओळखतोस म्हणे. नाही का? तो पहिला डॉट माझ्या आईच्या उदरातील, तेव्हापासून तुझ्यासमोर माझी आकृती पूर्ण आहे. मी कसा आहे, मी कसा होणार आहे, माझ्या जीवनात काय घडणार आहे, आणि मला कशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये कोणत्या घडामोडी होतील, सर्व काही तुला माहित आहे. नाही का? कारण तो सर्व ज्ञानी देव आहे. त्याच्यापासून काहीच लपलेलं नाही. तो विश्वसनीय राजा आहे. पुढे स्तोत्र 103 वचन 17-18 पहा. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना घडतो. बघा, आता जर एक विचार केला आपण, नाही का, की जर देवाची दया जर आपल्यासारखी असते, नाही का, जशी आपण करतो, आज दयाने वागतो तर कदाचित उद्या आपण बदलू शकतो, तर आपण केव्हाच नष्ट झाला असतो. देव आपल्यासारखं दया तो करत नाही. देव जो आहे विश्वसनीय आहे, म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्याची दया सनातन आहे. स्तोत्र आपल्याला शिकवतं, नाही का, त्याची दया सनातन आहे. म्हणूनच त्याने जे कार्य केलेलं आहे ते सनातन आहे. ते त्यामध्ये कधीच बदल होणार नाही, कारण ते कार्य आपल्या कोणत्या कृत्यांवर अवलंबून नाही, हे पूर्णपणे त्याच्या स्व इच्छेने त्याने केलेलं आहे. आणि म्हणूनच त्याने दिलेलं तारण, त्याने दिलेली पापांची क्षमा, सर्व ख्रिस्तामध्ये दिले आशीर्वाद आपल्याला पाहायला भेटतं. त्याने युगासाठी आपल्याला दिलेले आहेत. आपल्या कोणत्या कृत्यांनी ते आपण मिळवलेले नाही, ते केवळ कृपेने आपल्याला मिळालेले आहे. तो विश्वसनीय आहे. आता विश्वसनीय या शब्दाबद्दल शिकत असताना अ, अ, तो कधी न बदलणारा आहे. तो कशाबद्दल विश्वसनीय आहे? तो अभिवचनाप्रती विश्वसनीय आहे. त्याने अगदी सुरुवातीलाच
ची घोषणा केली, स्त्रीचं संतान तुझं डोकं ठेचेल. आणि पहा, ती घोषणा पुढे पुढे जाताना आपल्याला दिसते, ती आशा मानव जातीसाठी त्याने दिलेली होती, की स्त्रीचं संतान जे आहे ते ते तुम्हाला त्या सर्व पापाच्या परिणामापासून, सामर्थ्यापासून आणि शैतानाच्या त्या 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 राज्यापासून तुम्हाला वाचवणारा आहे. आणि मग ते स्त्रीचं संतानासाठी पहा, त्याने ते लक्षात ठेवलेलं आहे. त्याचंच अभिवचन त्याने अब्रामाला दिलं. अब्रामाला म्हटलं, तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. अब्रामाला दिलं. अब्रामाद्वारे मोठं राष्ट्र केलं. त्या राष्ट्रातून त्याने एका वंशाला निवडलं. यहुदा वंश एका घराण्याला निवडलं. दाविदाचं घराणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं, एक काळ असा आला, काळाची पूर्णता झाली, तेव्हा ते जे एदेन बागेमध्ये ते बोलला, ते किती हजारो वर्षांनी त्याने स्मरण करून ते पूर्ण केलं. काळाची पूर्णता झाली, त्याने त्याच्यासाठी काळ नेमलेला होता. त्याच्यासाठी देवाने अनेक पिढ्या घडवल्या, अनेक कुटुंब राखले, आणि अशी वेळ आली जिथं स्त्रीचं संतान आलेलं आहे. प्रेज गॉड. देव विश्वसनीय आहे. देव विश्वसनीय आहे. तो करार जपणारा देव आहे. तो कधीच विसरणार नाही. पुढे, देव सार्वकालिक राजा आहे. तो सार्वकालिक राजा आहे. स्तोत्र 103 वचन 17 मध्ये, परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. त्याचे युगानुयुग आपल्याला इथे शिकायला भेटतं. वचन 19 मध्ये पहा, परमेश्वर आपले राजासन स्वर्गात, परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. तो सर्वांवर राज्य करतो. इथं जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर स्थापिले आहे, तिथं पूर्ण विराम नाहीये. तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला कदाचित तशा प्रकारे शिकायला भेटल. तिथं अर्ध विराम आहे बघा. म्हणजेच काय, की त्याचं राज्य सर्व काळासाठी आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, सार्वकालिकतेमध्ये त्याच्या राज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. तो सार्वकालिक राजा आहे. त्याचं राज्य सर्वदा स्थिर आहे. ते अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सर्वदा स्थिर आहे. ते आता आहे आणि ते नेहमी राहणार आहे. त्याला आधी नाही आणि त्याला अंतही नाही. त्याच्या राज्याला आरंभ नाही आणि शेवटही नाहीये. आतापर्यंत सर्व राजे होऊन गेले, होऊन गेले, पण हा असा राजा आहे जो सार्वकालिकतेमध्ये स्थिर आहे आणि असणार आहे. तो महान पराक्रमी राजा आहे. स्तोत्र 103 वचन 20, तिथे सांगितलंय पहा, वचन 20 मध्ये, अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात. बलसंपन्न दूत म्हटलेलं आहे बघा. ते बलसंपन्न दूत काय करता म्हणे, त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता म्हणे. ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. सगळ्यात बलसंपन्न दूत त्याची आज्ञा पाळतात, त्याच्या समोर नतमस्तक होतात. त्या दूतांपेक्षा तर आपण त्या दूतांसमोर कुठेच उभं राहू शकणार नाही. ते दूत सुद्धा त्याच्या समोर नतमस्तक होतात आणि त्याची आज्ञा पाळतात. वचन 21, सर्व सैन्य, सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करता म्हणे. कोणतंच असं सैन्य नाही की जे त्याच्या अधीन नाही. सर्व सैन्य. आता इथं ज्यावेळेस आपण विचार करतो, स्वर्गातील, पृथ्वीवरील सर्व सैन्य, आणि एवढंच नाही, वचन 22 पहा, परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो, त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा. सर्व निर्मिती, सर्व दूत, सर्व सैन्य, सर्व निर्मिती, यावरून आपल्याला पाहायला भेटतं की तो महान पराक्रमी राजा आहे, ज्याच्या हातामध्ये सर्व दूत आहेत, सर्व सैन्य आहे, सर्व निर्मिती आहे. तो सर्वोच्च राजा आहे. त्याच्या तोडीचा कुणीच नाही आहे. आणि मग आपल्याला ईश्वरीय नियोजनाबद्दल आता समजायला येतं, की पहा, तो देव कसा आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाची ही गुणवैशिष्ट्ये ज्यावेळेस आपण त्यावर मनन करतो आणि मग त्याच्याबद्दल विचार करतो, तर पुढे पहा त्याच्या कार्याकडे. मग जर देव असा आहे, तर त्याची कार्य कशी असली पाहिजे. त्याची कार्य अद्भुत असली पाहिजे. आणि हाच आपला दुसरा मुद्दा आहे. त्याची कार्य कशी आहे बघा. तो महान सार्वभौम निर्माण करता आहे. वचन 19, स्तोत्र 103 वचन 19, परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे, त्याचे राज्य सर्वांवर आहे. हे वचन आपल्याला याबद्दल शिकवित की देव फक्त निर्माण करताच नाही,
कारण अनेक लोक असा विश्वास ठेवतात की देवाने सृष्टी निर्माण केली, जसं देववाद आहे तो नाही का. ते म्हणतात की देवाने सर्व निर्माण केलं आणि आता तो आराम करतोय, सर्व आपल्या आपल्या हिशोबाने चाललंय. नाही नाही, पण इथं स्तोत्र 19 काय सांगतंय बरं, की त्याचं राजासन त्याने स्थापिलेलं आहे, तो त्याचे राज्य सर्वांवर आहे, सर्वांवर आहे नाही का. तर यातून आपल्याला शिकायला भेटतं की तो फक्त निर्माण करताच नाही, तर तो निर्मितीचं जतन करतो, तो राज्य करतोय. तो आणि पुढे वचन 3 आपल्याला शिकवित, स्तोत्र 103 वचन 3 मध्ये, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. पहिलं कृत्य, तो महान निर्माण करता आहे. आणि ज्यावेळेस आपण निर्माण कर्त्याबद्दल शिकतो, तो सर्वोच्च आहे. आणि त्याच्याही पलीकडे आपलं नातं निर्माण करता म्हणून देवासोबत होतं आणि आहे. परंतु त्या नात्याबद्दल विचार करत असताना तो पवित्र निर्माण करता आहे, तो न्यायी निर्माण करता आहे, तो सार्वभौम निर्माण करता आहे. आणि मग अशा निर्माणकर्त्यासमोर मी आपण आपल्या स्वतःच्या बळाने, आपण आपल्या स्वतःच्या कुवतीने, स्वतःच्या विचाराने उभं राहू शकतो का? तर बिलकुल नाही. तर तोच महान निर्माण करता निर्मितीसोबत आता स्वतः घनिष्ठ संबंध जोडतो, निर्मितीसोबत समेट घडून आणतो. आणि म्हणूनच त्याला सार्वभौम उद्धार करता म्हटलेला आहे. आणि वचन 3 सांगतो, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. आणि त्या निर्माणकर्त्या सोबत जर आपल्याला समेट घडून येणं गरजेचं आहे, तर त्यासाठी आपले दुष्कर्म खूप आहेत, त्यांची क्षमा होणं गरजेचं आहे. आम्ही विनाश गर्तेत आहोत, आम्ही नाशास पात्र आहोत, आम्ही नरकाच्या वाटेने चालणारे आहोत. म्हणजे आम्हाला त्यातून सुटणं गरजेचं आहे, आम्हाला त्या दुष्कर्मांची क्षमा मिळणं गरजेचं आहे. त्याच वेळी तो निर्माण करता, आमचा उद्धार करता म्हणून आमच्या समोर आहे. आणि हे कसं घडलेलं आहे? देवाने केलं, नाही का, अद्भुत रीतीने. ख्रिस्ताने पित्याकडे त्याच्या निवडलेल्या प्रजेच्या पापांची खंडणी भरलेली आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ सर्व दुष्कर्मांची क्षमा, विनाशगर्तेतून उद्धारणारा आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्य पुरेसं आहे आणि परिपूर्ण आहे. तो सर्व सामर्थी तारणारा तो देव आहे. आणि म्हणूनच ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याने आपल्याला स्वीकारलेलं आहे. जुन्या करारातील संत गणांना त्याने कसं स्वीकारलं, त्यांच्या त्यांच्या दोषांची क्षमा त्याने कशी केलेली आहे. तर भविष्यामध्ये जो ख्रिस्त वधणार होता, जो देवाचा कोकरा, पहा, त्या कोकऱ्याकडे त्या लोकांनी पाहिलं, त्या भविष्याकडे पाहिलं आणि पहा, ते अर्पण घेऊन आले. त्या अर्पणाकडे पाहून देव त्याची आठवण करायचा आणि त्यांना तो क्षमा करत होता. आज आपल्याला तो कशी त्याने क्षमा केलेली आहे. आपण माग त्या कॅल्वरीच्या डोंगराकडे पाहतो, त्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताकडे पाहतो, ख्रिस्ताकडे पाहतो नाही का. ख्रिस्त तो सामर्थ्य तारणारा आहे. आणि म्हणूनच वचन 9 सांगतं की तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. कारण ख्रिस्ताने स्वतःचे जीवन आपल्याकरिता दिलेले आहे. तो त्याच्या निवडलेल्या प्रजेकरिता पाप असा झालेला आहे, जेणेकरून तो आपले ज्ञान, नीतिमत्व आणि जीवन त्याने व्हावं. सर्वांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं, त्याच्या निवडलेल्या लोकांचं. ख्रिस्ताने त्याचं नीतिमत्व त्याच्या निवडलेल्या प्रजेवर बहाल केलेला आहे. आता देव आपल्याकडे दोषी म्हणून पाहत नाही, कारण आमचा दोष आता ख्रिस्ताच्या परिपूर्ण नीतिमत्वाने झाकण्यात आलेला आहे, त्याच्या अनमोल रक्ताने धुवण्यात आलेला आहे. देवाचा पूर्ण क्रोध त्याने शमवलेला आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ता ठाई आपण आता नीतिमान ठरवण्यात आलेला आहोत. आता आपण दोषी नाही, तर ख्रिस्त जो एकमेव मध्यस्थ आहे, त्याने आपल्यासारख्या पाप्यांचा पवित्र देवाशी समेट घडून आणलेला आहे. तो समर्थ तारणार आहे. ख्रिस्ता ठाई आपले तारण सुरक्षित आहे. आता ख्रिस्तामध्ये आपलं स्थान बदललेलं आहे. स्तोत्र 103 आणि वचन 13 पहा. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो. अगोदर आपण पाहिलं, तो पवित्र आहे, तो पाप बिलकुल पाहू शकत नाही, तो न्यायी नीतिमान देव आहे. आता पहा, स्थान बदललेलं आहे. तो पवित्र देव, तो न्यायी नीतिमान देव, तो गौरवी प्रभू, सार्वभौम राजा, राजांचा राजा आता ख्रिस्तामध्ये
आपला बाप झालेला आहे. दत्तक आपण घेण्यात आलो. आता स्वर्गीय देव जो महान निर्माण करता तो ख्रिस्ताद्वारे आपला पिता झालेला आहे. जो ख्रिस्ताचा पिता तो आपलाही पिता झालेला आहे. आपण त्याला अब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो. हा किती अनमोल आशीर्वाद ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेला आहे. आणि तो बाप या नात्याने आता आपल्याशी तो वागतो. आपल्या सर्व गरजा तो पुरवितो. स्तोत्र 103 वचन 5 आणि 6 काय सांगतं? तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करतो. आयुष्य आपलं उत्तम पदार्थांनी तृप्त करणं, तारुण्य गरुडासारखं नवं होणं, नीतीची आणि न्यायाची कृत्य देव करतो. जगात आपण कदाचित जाचलेले असू, पुष्कळ वेळा त्रासातून वेदनेतून जात असू, पण आता घाबरू नका. आपला स्वर्गीय पिता स्वर्गात विराजमान आहे. तो न्यायी आहे. आपला तारणारा ख्रिस्त त्या पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तो आपल्या सोबत आहे. जरी आपण त्या दरिद्री लाजारासारखे जरी असू कदाचित जगासमोर, की जो त्या श्रीमंत व्यक्तीच्या हातातून पडलेलं उष्ट खाण्यासाठी आतुरतेने वाट पाहायचा, परंतु तो किती तृप्त होता ख्रिस्तामध्ये, किती तृप्त तो होता. ती तृप्तता आपल्याला ख्रिस्तामध्ये लाभते ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचं महानपण पाहतो. पुढे आपल्याला शिकायला भेटतं वचन स्तोत्र 103 वचन 7 मध्ये, त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केले आहेत. आता तो प्रभू त्याने आपल्याला तसंच सोडलं नाही. त्याची प्रजा म्हणून त्याने आपल्याला त्याचं प्रगटीकरण दिलेलं आहे. जिवंत देहधारी शब्द ख्रिस्त त्याचं परिपूर्ण प्रगटीकरण आहे. आणि त्याचं जिवंत लिखित शब्द त्याचं पवित्र वचन आपल्या समोर आहे, जिथं आपल्याला त्याचा पूर्ण मनोदय पाहायला भेटतो. तो वाईटाचा देखील ज्यावेळेस आपण देवाच्या ईश्वरीय नियोजनाबद्दल विचार करतो, तर पहा, अम, अनेक गोष्टी जीवनामध्ये येतात नाही का, ज्या वाईट असतात, परंतु त्याच्या काही काळानंतर ज्यावेळेस आपण पुढे येतो त्यावेळेस आपल्याला समजून येतं की अरे, त्या आमच्या चांगल्यासाठी होत्या. तिथं आम्हाला वेदना झाल्या, परंतु त्या वेदना पहा आज आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण झालेलं आहे. योसेफ त्याचं उदाहरण आहे. त्याच्या भावांनी त्याला विकलं, त्याला मारलं, परंतु ज्यावेळेस पुन्हा ते भाऊ त्याला भेटले तिकडं दुष्काळ पडल्यानंतर, आणि ते घाबरले, आता हा तर मोठा प्रधान झालेला आहे, हा आम्हाला काही करू शकतो, त्यावेळेस तो म्हटला, नाही, तुम्ही माझं वाईट योजिलं, परंतु पहा हे देवाने त्याचा उपयोग चांगल्यासाठीच केला. आता याचा अर्थ देव वाईटाचा उगम नाहीये, लक्षात घ्या. पण हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. देवाचे ईश्वरीय नियोजन म्हणजे जे सर्व काही घडतं ते त्याच्या त्याच्या ईश्वरीय नियोजनाचा भाग आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, दाविदाला शिवाय शाप देणारा व्यक्ती, त्या ठिकाणी दावीद काय म्हणतो? त्याला देऊ द्या, कदाचित देवाची इच्छा असेल ना माझ्यासाठी. म्हणून आपल्या जीवनामध्ये पुष्कळदा कदाचित अपमानाला आपल्याला तोंड द्यावं लागतं. कदाचित आपण आजारी पडू भयंकर रीतीने, कदाचित आपला छळ होईल, संकटातून आपण जाऊ, कदाचित आपण दुःखातून जाऊ, पण आपण ज्यावेळेस हे समजून घेतो की नाही, देवाचं नियंत्रण सर्व गोष्टींवर आहे, त्यावेळेस आपण आनंदाने त्या सर्व गोष्टीला कवटाळतो. नवीन करारामध्ये देवाने त्याची महान आज्ञा दिलेली आहे, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं की जी जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि ह्या पूर्ततेसाठी त्याने प्रेषित काळामध्ये सुद्धा काय झालं, प्रेषित लोक जे होते ते यरुशलेमेमध्येच कार्य करत होते, त्यांना यरुशलेममधून बाहेर जाऊशीच वाटत नव्हतं, परंतु ख्रिस्ताने सांगितलं होतं की जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि पहा, त्यासाठी देवाने त्या लोकांमध्ये छळ,
आणला. त्यामुळे ते विश्वासणारे विविध ठिकाणी पांगले आणि विविध ठिकाणी जाऊन त्यांनी सुवार्ता गाजवली आणि अशा प्रकारे विविध ठिकाणी मंडळ्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्यापर्यंत सुद्धा ख्रिस्त आलेला आहे. देव वाईटाला मान्यता देतो असं नाही, पण देव सार्वभौम आहे सर्वावर आणि देव त्याची इच्छा सिद्धीत जातो. सैतान त्याचे दूत देखील त्याच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ शकत नाही. योबाचं उदाहरण आपल्या समोर आहे. मग याचा अर्थ काय आहे? देव वाईटाला मान्यता देतो का? तर नाही, बिलकुल नाही. परंतु जे काही घडतं ते ईश्वरीय नियोजनाच्या बाहेर नाहीये. दैवी उद्दिष्ट पूर्ण होतात त्याचे सार्वकालिक, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं स्तोत्र 103:17-18 मध्ये, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो, म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना घडतो. निवडलेल्या सर्वांना तो सार्वकालिक जीवन देतो. त्याच्या उलट स्तोत्र 103:9 मध्ये दोष, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देत नाही. इथं आपल्याला दोष पाहायला भेटल, त्याचा क्रोध पाहायला भेटतं, त्याचं शासन आपल्याला पाहायला भेटतं. दुष्कृत्यांच्या मानाने तो आपल्याला प्रतिफळ देत नाही. अपराध, हे सर्व जे शब्द आहेत आणि विशेष करून मानव प्राण्यांचं आयुष्य गवतासारखं आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतं म्हटलेला आहे. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते. आता हे शब्द जे आहेत, नक्कीच जे त्याची निवडलेले आहे, ज्यांच्यावर त्यांनी कृपा केलेली आहे, त्यांच्यासाठी हे अगदी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. कारण आपण दोषातून मुक्त झालो, त्याच्या क्रोधापासून वाचलो, दुष्कृत्यांपासून आपण वाचलेलो आहे. आता आपण त्याची लेकरं आहोत. जरी आम्ही या देहातून आम्हाला हा देह सोडून जावं लागेल, परंतु आमच्यासाठी सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. पण अविश्वास करण्यासाठी भयानकता आहे. देव त्यांना सोडणार नाही. त्यांचा न्याय तो करतो, नाही का? शेवटची बाब, मग हे जे ईश्वरी नियोजन आहे त्याच्याबद्दल शिकत असताना आपल्याला पाहायला भेटतं की त्याचे गुणवैशिष्ट्य आपण पाहिले, त्याचं कार्य आपण पाहिलं. आता मग याचं अंतिम ध्येय काय आहे? स्तोत्र 103:19 सांगितलं, परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. पहिली गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, राज्य त्याचं आहे. स्तोत्र 103:20 सांगता, अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. सामर्थ्य त्याचंच आहे. स्तोत्र 103:21-22 काय सांगता, अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, व जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. इथं तुम्हाला वचन 21-22 मध्ये धन्यवाद करा, धन्यवाद करा, धन्यवाद करा वारंवार पाहायला भेटल. सर्व गौरव काल, आज आणि युगानुयुग त्याचंच आहे. त्याचंच आहे. राज्य त्याचं आहे, सामर्थ्य त्याचं आहे आणि गौरवही केवळ त्याचंच आहे. मग शेवटी येत असताना आता आपल्या हृदयाकडे आपण झोकून पाहणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या घडामोडीकडे आपण इतकं वेगळ्या रीतीने पाहतो आणि त्यामुळं आपण पुष्कळदा खचून जातो. परंतु लक्षात घ्या, देवाचे ईश्वरी नियोजन हे आपल्याला पुन्हा एकदा अ, आधार देतं आणि आपल्याला हे नम्र करतं. जितकं आपण देवाच्या गुणवैशिष्ट्यांवर मनन करतो, जितकं आपण शिकतो, तितकं आपल्याला ते नम्र करतं. देव सदैव अतिउच्च आहे, त्याच्यासारखा कोणी नाहीये. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्या सर्व कार्याबद्दल नित्य तो धन्यवादित असा आहे. आणि म्हणून आपल्या जीवनातील येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कधीच डगमगू नये, आपण कधी कुरकुर करू नये, तर आपण नेहमी देवाचा धन्यवाद करावा. आपल्या सर्वस्वाद्वारे पवित्र देवाला आपण धन्यवाद द्यावा, कारण तो युगानुयुग सारखा आहे. आणि म्हणून आपण या युगाबरोबर समरोप होऊ नये, तर त्याचं गौरव आपण करावं, त्याच्या वचनात आपण समर्पित व्हावं. ते बाप करो आपल्याला हे समजण्यासाठी सहाय्य करो आणि त्याप्रमाणे चालण्यासाठी त्याची कृपा आणि त्याची दया तो पुरो आपण प्रार्थना करू. प्रभू, खरंच आम्ही तुझी थोरवी गातो. पुष्कळ वेळा प्रभू आम्ही स्वतःच्या जीवनाकडे झोकून पाहतो. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत आम्ही पुष्कळदा अनेक गोष्टी विसरतो. तू कोण आहेस, तुझं कार्य काय आहे. परंतु ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये
काही वाईट येतं, त्यावेळेस मात्र प्रभू आम्ही तुला नाव ठेवतो पुष्कळदा. आम्ही कुरकुर करतो. आम्ही प्रभू दुःख व्यक्त करतो. परंतु आज पुन्हा एक वार तुझ्या वचनातून आम्हाला तू याची जाणीव करून दिलीस की तू सर्व गोष्टींवर सार्वभौम देव आहेस. प्रभू तू केलेलं कार्य किती अद्भुत आहे देवा. आमची कोणती लायकी नव्हती रे बापा. आमची कोणती पात्रता नव्हती. आम्ही आमच्या दुष्कृत्यांनी भरलेलो होतो प्रभू. आम्ही विनाश गर्तेत पडलेलो होतो प्रभू. आम्ही तुझ्यापासून दुरावलेलो होतो. परंतु खरंच प्रभू तुझ्या प्रियपुत्रा ठाई आम्हाला तू त्या विनाश गर्तेतून वाचवलंस. प्रभू पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके दूर तू आमचे अपराध केलेले आहेस. ते तू स्मरत नाही रे बापा. आमच्या माथी असणारा दोष ख्रिस्ताच्या रक्ताने तू धुतलेला आहेस. आम्ही धन्यवाद देतो. आणि म्हणून प्रभू तू जो पवित्र देव आहे, तू जो सार्वभौम देव आहे, तू सर्वज्ञानी सर्वव्यापी प्रभू आहेस. सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारा देव आहेस. न्यायी देव आहेस. त्या तुझ्याकडे नित्य पाहायला तू आम्हाला शिकव. तुझं गौरव करायला आम्हाला शिकव. सर्व गौरव आम्ही तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा देव, त्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन.